नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण डेली नर्सिंगचे अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। तर चॅनलला पहिल्या वेळेस आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल जर आवडलं व्हिडिओ तर लाईक करायला पण विसरू नका। तर पहा, आज एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे। ECHS जे एक्स सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम स्टेशन हेडक्वार्टर पुलगाव अंतर्गत अकोला, अमरावती, वर्धा या 3 जिल्ह्यामध्ये पद भरती आहे। तर व्हिडिओ पहा, जर मोठा झाला तर स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका। तर पहा, यामध्ये कोणत्या कोणत्या वॅकन्सी आहेत। तर ECHSच्या अंतर्गत आपण अगोदर पण 2 व्हिडिओ काढलेले आहेत। त्यामध्ये अहिल्यानगरमधला एक आहे, ठीक आहे। तर बाकीचा आणखीन दुसरा एक आहे। तर असे 2 व्हिडिओ ऑलरेडी आहेत। ECHS अंतर्गत काय असते पहा, ECHS हे एक्स सर्व्हिसमॅनचे जे हेल्थ वर्कर्स असतात, एक्स सर्व्हिसमॅनचे जे वर्कर्स असतात त्यांच्यासाठी हे हेल्थ पुरवठा करण्यासाठी हे स्टाफ भरलेला जातो, ठीक आहे। तर त्यांच्यासाठी पहा, एक्स सर्व्हिसमॅन हेल्थ सर्व्हिस स्कीम इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन टू एंगेज फॉलोइंग मेडिकल, पॅरामेडिकल, नॉन मेडिकल स्टाफ ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस। पहा, ही पद भरती ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे, पण यामध्ये सॅलरी चांगली असणार आहे। युजली कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये पद भरती ही पगार हे 15 ते 20 हजारच्या जवळपास असतो। मॅक्झिमम एक 22,000 पर्यंत दिला जातो। यामध्ये सॅलरी ही खूप चांगली आहे। तर पहा, कोणत्या जिल्ह्यांतर्गत आहे, जे कोणी अकोल्याचा असेल, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यामध्ये जे कोणी असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। फॉर पिरियड ऑफ 1 इयर रिन्युएबल, पहा परत तुम्हाला याच्यामध्ये परत ड्युटी भेटू शकते। 1 वर्ष जॉब आहे, परत तुम्ही चांगलं काम केला तर तुम्हाला सॅटिस्फाईड वर्क असेल तर परत तुमचं बॉन्ड रिन्यू केला जातो। 1 इयर टिल द अटेंडिंग द मॅक्झिमम एज सब्जेक्ट टू परफॉर्म्स कॅन्डिडेट अदर कंडिशन्स अकॉर्डिंग टू क्रायटेरिया ॲज मेन्शन अगेन्स्ट द पोस्ट, ठीक आहे। तर यामध्ये अपॉइंटमेंट कोणत्या कोणत्या आहेत, मिनिमम क्वालिफिकेशन काय लागेल, त्यानंतर किती वॅकन्सी आहेत आणि तुमचं रेम्युनरेशन किती असणार आहे, म्हणजे तुमचं मंथली पगार किती असणार आहे, ठीक आहे। तर एक एक पाहून घेऊ। सुरुवातीला पाहून घेऊ आपण ऑफिसर इन्चार्जचे आहे। ऑफिसर इन्चार्जमध्ये पहा, तुम्हाला काय आहे, यामध्ये ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे। ग्रॅज्युएटमध्ये मिनिमम 5 वर्षाचा कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे। ते आरोग्य खात्यामध्ये मॅनेजरियल पोझिशन्स असली पाहिजे। ओनली रिटायर्ड सर्व्हिस ऑफिसर्स फ्रॉम इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स अँड शुड बी ड्रॉईंग पेन्शन फ्रॉम डिफेन्स एस्टिमेट्स थ्रू CDA। अकोलामध्ये भरती आहे, 75,000 मानधन असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर मेडिकल ऑफिसरमध्ये मिनिमम 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। 75,000 तुम्हाला याच्यामध्ये मानधन असणार आहे। अमरावती आणि अकोलामध्ये एक एक वॅकन्सी आहे। त्यानंतर नेक्स्ट पुढचं आहे पहा, यामध्ये डेंटल ऑफिसर। डेंटल ऑफिसरसाठी BDS असणं गरजेचं आहे। त्यामध्ये 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं। अकोला, वर्धामध्ये एक आणि पहा, युजली पहा, यामध्ये एक डिफरन्स तुम्हाला कळत नसेल तर पहा, लक्ष द्या। MBBS आणि BDSमध्ये सॅलरी कधीही सेम नसते। पहा, या ठिकाणी BDS वाल्यांसाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे। BDS वाले जे कोणी आहेत तर त्यांनी BDS वाले अप्लाय करू शकतात। तर पहा, MBBS वाल्यांची सॅलरी ही 75, 60, 80, 90 जवळपास या स्केलमध्ये बसते। पण BDSची 75,000 पर्यंत मी आतापर्यंत पाहिली नाही। तर जे कोणी BDSचे विद्यार्थी आहेत त्यांना नक्की शेअर करा, त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे। त्यानंतर पुढचं आहे पहा, डेंटल ATHS मध्ये डिप्लोमा डेंटल हायजिनिस्टमध्ये झालं पाहिजे। त्यामध्ये DH DOR हे कोर्स आर्म फोर्सेसमध्ये 5 वर्षाचा अनुभव डेंटल लॅबोरेटरीमध्ये असला पाहिजे। 28,100 याचं मानधन आहे। फार्मसिस्टसाठी पण आहे, B फार्म, D फार्म आणि 3 वर्षाचा अनुभव। स्पेसिफिकली तुम्ही कुठला आहे असं काही विचारलेलं नाही आहे। B फार्म D फार्म झाला आहे आणि कामाचा 3 वर्षाचा अनुभव आहे, तर तुम्ही फॉर्म भरू शकता। 28,100 यामध्ये मानधन असणार आहे। नर्सिंग असिस्टंट पहा, BSc नर्सिंग, GNM क्लास 1 नर्सिंग असिस्टंट कोर्स आर्म फोर्सेसमधला कमी किंवा 5 वर्षाचा अनुभव। पहा, तिघं पहा, यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं। BSc नर्सिंगवाले भरू शकतात, GNM वाले भरू शकतात। त्यानंतर आणखीन एक आहे नर्सिंग असिस्टंट कोर्स, जे आर्म फोर्सेसमध्ये असतो, जो क्लास 1 नर्सिंग असिस्टंट कोर्स आर्म फोर्सेसमध्ये असतो। या तिन्हीपैकी तुम्ही फॉर्म भरू शकता, आपण कामाचा अनुभव 5 वर्ष असला पाहिजे। जे कामाचा अनुभव आहे तर तुम्ही फॉर्म भरता येईल। पहा, अकोल्यामध्ये एक वॅकन्सी आहे, 28,100 यामध्ये मानधन असणारे चांगलं मानधन आहे। त्यानंतर आहे फिमेल अटेंडंटमध्ये 5 वर्षाचा अनुभव असणारी
त्यामध्ये 3 वॅकन्सी आहेत. 16,800 पगार आहे आणि सफाईवाल्याचा पण आहे, त्यामध्ये 2 वॅकन्सी आहेत आणि 16,500 याच्यामध्ये असणारे पगार. अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये पहा तुम्हाला सफाईवाल्याला 3 पगार चांगला आहे. त्यानंतर काही छोट्याशा गोष्टी आहेत महत्त्वाच्या ज्या फॉर्मच्या संदर्भात, तारखेच्या संदर्भात त्या पण पाहू घ्या. फॉर टर्म्स अँड कंडिशन ॲप्लिकेशन फॉर्म रिन्युएशन काइंडली सी द वेबसाईट. पहा तुम्हाला कंप्लीट पाहण्यासाठी वेबसाईट पाहावी लागेल. हे जे आपण PDF बनवतोय, व्हिडिओ बनवतोय, हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला न्यूजपेपरमध्ये सापडलेला आहे. हा पूर्णपणे न्यूजपेपर आहे. पहा टाइम्स नेशनमध्ये. तर अशा प्रकारचं हे आहे टाइम्स नेशनचे जे न्यूजपेपरमधील ही माहिती आपल्याला ही भेटलेली आहे. त्यामुळं आपण लगेच बनवलेलं आहे. जेवढं आपल्याला एक महत्त्वाचं असतं की जेवढा लवकर अपडेट आला तेवढा लवकर आपण टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला लवकरात लवकर अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. त्यानंतर पहा यामध्ये डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला PDF पाहावंच लागणार आहे. त्यामध्ये PDF पाहून ECHS अंतर्गत तुम्हाला व्यवस्थित ही वेबसाईट आहे ECHS.government.in. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला ईमेल ID पण भेटलेली आहे ECHS.pulgaon@gmail.com. या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता. त्यानंतर दुसरे यामध्ये एक महत्त्वाचं आहे पहा, लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ॲप्लिकेशन ॲज पर द फॉर्मॅट गिवन ॲज अवर वेबसाईट. शेवटची तारीख काय असणार आहे ते पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पाहून घेऊ. पहा 25 जुलै 2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. खूप महत्त्वाचं पहा, 25 जुलै 2025 पर्यंत फॉर्म भरायचा आहे. लक्षात असू द्या. त्या दिवशी तुमचा त्याच्यानंतर फॉर्म घेतला जाणार नाही. नंतर विल नॉट बी ॲक्सेप्टेड. हे पॉईंट लक्षात असू द्या. त्यानंतर तुमची इंटरव्ह्यूचं डेट आणि टायमिंग आणि त्या ठिकाणचं स्थळ जे आहे ते कुठं असणार आहे. कॅन्डिडेट मस्ट रीच स्टेशन हेडक्वार्टर पुलगाव फ्रॉम 1 मार्कशीट. हे जे डॉक्युमेंट आहे तर ते सांगितलेलं 1 ऑगस्ट 2000 इंटरव्ह्यू हेल्ड ऑन द. पहा तुमचे जे डॉक्युमेंटचे आहेत ते व्यवस्थित डॉक्युमेंट ठेवा सोबत. त्यामध्ये विचारलेलं आहे पहा, मार्कशीट, डिग्री 10वी 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, कोर्सवर्क एक्सपिरियन्स, बऱ्याच ठिकाणी आणि पासपोर्ट फोटो आणि सही, ह्या सगळ्या गोष्टी. नो TADA जे भेटणार नाही. TADA हे शासकीय परमनंट कर्मचाऱ्याला असणार आहे. हे शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्याची भरती आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्याची तारीख मी 25 जुलै सांगितले आणि तुमचा इंटरव्ह्यूची तारीख किती असणार आहे, 1 ऑगस्ट असणार आहे. 5 दिवसानंतर लगेच तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनल जर तुम्हाला पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही चॅनलची लिंक शेअर करू शकता. जे कोणी जवळचे आहेत तर त्यांना तुमचा याचा फायदा त्यांना पण होऊ द्या. ठीक आहे. आणि व्हिडिओ असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात. तर जे काही तुमची अडचण असेल त्या अडचण आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. मी त्याचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.